पंचयातना अंडरलाईन करा, पंचयातना महत्वाचा आहे. मग या सगळ्यांसाठी फर्स्ट मॅन्युअल रिटन ऑन आर्किटेक्चर, फर्स्ट मॅन्युअल रिटन ऑन आर्किटेक्चर, फर्स्ट मॅन्युअल रिटन बाय विश्वकर्मा. फर्स्ट मॅन्युअलचं नाव आहे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र, फर्स्ट मॅन्युअल रिटन ऑन आर्किटेक्चर रिटन बाय विश्वकर्मा. विश्वकर्मा नाव लक्षात ठेवा, विश्वकर्मा. नाही नाही नाही, पंचयातना म्हणजे मंदिराची डिझाईन कसं असेल. ओके, हे वास्तुशास्त्राने पण सांगितलंय. वास्तुशास्त्र जर आपण नीट अभ्यास केला ना वास्तुशास्त्राचा, तर तो मानवी शरीराशी संबंधित आहे. आपले एनर्जीचं मुख्य केंद्र असतं गर्भाशय, म्हणून गर्भगृह म्हटलं जातं. हा जो शब्द आला ना गर्भगृह म्हणजे गाभारा, मराठीमध्ये आपण त्याला गाभारा म्हणतो. म्हणजेच एक साधारणतः चेस बोर्ड सारखं वास्तुशास्त्राने डिझाईन सांगितलं. चेस बोर्ड सारखं. याच्यातला जो सेंटरचा पार्ट असेल हा, दॅट इज अ ब्रह्मपदा. ब्रह्मपदा मीन्स एनर्जीचं मुख्य केंद्र, ब्रह्मपदा. याच्या बाजूला जे असणार आहे ते म्हणजे देवपदा, देवपद. त्याच्या बाहेरची जी कडा असणार आहे ती म्हणजे मनुष्यपद, आणि त्याच्या बाहेरचं जे असणार आहे ते म्हणजे राक्षसपद किंवा पिशाच्यपद. असे 4 पद आहेत. म्हणजेच मंदिर नेहमी गावाच्या सेंटरला असतं. त्याच्या बाजूला जे असणार आहे म्हणजे हे छोटंसं मंदिर, मेन गाभारा ब्रह्मपदा. हे जे काय मंदिर आपण इथे काढलं ना आता, हे साधारणतः हा जो काय मेन गाभारा असेल तो म्हणजे ब्रह्मपदा. त्याच्या बाजूला जे म्हणजे मेन गॉड ॲट सेंटर सराउंडेड विथ सब गॉड सब श्राइन्स. आज सुद्धा आपण ही स्टाईल बघतो. एखाद्या भागाचं विशिष्ट, समजा आपण म्हणूया की महादेवाचं मंदिर असेल, तर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर मेन सेंटरला महादेवाचं मंदिर असेल, पण बाजूला सब श्राइन्स असतात. एकही मंदिर तुम्हाला असं एक्सक्लुझिव्हली एका सिंगल गॉडचं मिळणार नाही. ही पंचयातना स्टाईल आहे हिंदू टेम्पलमध्ये, पंचयातना स्टाईल. मग हे ब्रह्मपदा, देवपदा म्हणजे देवांचं अस्तित्व आहे मेन देवाच्या बाजूला. मनुष्यपदा मानवी वस्ती, आणि मानवी वस्तीच्या बाहेर राक्षसांचा वावर असेल. हे वास्तुशास्त्राने सांगितलं. वास्तुशास्त्र पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे सगळं, टेम्पल आर्किटेक्चरचं. आणि मग याच्यावरती आपण मंदिर. आणि मग नंतरच्या काळात जसं त्याला राजाश्रय मिळत गेला, तर टेम्पल आर्किटेक्चर हे जे आहे म्हणजे हिंदू आर्किटेक्चर, हे 3 कॅटेगरीजमध्ये विभागलं गेलं. त्याला आपण 3 स्टाईल म्हणूया. एक म्हणजे नगरा किंवा नागर स्टाईल, दुसरं वेसारा, आणि तिसरं द्राविडियन. राजाश्रय मिळाल्यानंतरचं. ओके, नगरा स्टाईल नॉर्थ इंडिया, वेसारा स्टाईल डेक्कन म्हणजे मध्य अँड डेक्कन म्हटलं चालेल, मिडल अँड डेक्कन. द्रविडियन स्टाईल साऊथ इंडिया. नगर स्टाईल किंवा नगरा स्टाईल, नागर स्टाईल कुठं आहे? नॉर्थ इंडिया. नॉर्थ इंडिया. वेसर स्टाईल, वेसर स्टाईल डेक्कन मध्य. त्यात सुद्धा जर अगदी लक्षात ठेवायचं असेल, नगरा स्टाईल गंगा टू गोदावरी, गंगा स्टाईल सॉरी नगरा स्टाईल गंगा टू गोदावरी, वेसारा स्टाईल गोदावरी टू कृष्णा, आणि द्रविड स्टाईल कृष्णा टू तुंगभद्रा किंवा कन्याकुमारी म्हटलं तरी चालेल, शेवटी खाली इकडे कन्याकुमारी.
द्रविडियन स्टाईल. आता वेसारा जी आहे ना ती नगरा आणि द्रविडाचं कॉम्बिनेशन आहे. वेसारा कशी आहे? नगरा आणि द्रविडियनचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे आपण नगरा आणि द्रविडियनचा डिफरन्स बघूया. द्रविडियन स्टाईल, नगरा अँड द्रविडियन. नगरा स्टाईल नॉर्थ इंडिया, द्रविडियन स्टाईल साऊथ इंडिया. नगरा स्टाईल मध्ये जो शिखर असतो, शिखर तो कसा असतो? कर्विलिनियर असतो. कर्विलिनियर म्हणजे या प्रकारचं कर्विलिनियर. कर्विलिनियर म्हणजे असा थोडासा आपण ज्याला हे म्हणूया कर्विलिनियर असतो. कर्विलिनियर शेप म्हणजे थोडासा असा कर्विलिनियर. हा नगरा स्टाईल मध्ये. द्रविडियन स्टाईल मध्ये म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? शिखर म्हटलं जातं. शिखर कर्विलिनियर शेपला. द्रविडियन स्टाईल मध्ये पिरॅमिड शेप असतो. पिरॅमिड शेप म्हणजे या पद्धतीने याच्यावर डिझाईन असेल. इथे छोटासा कलश पण असतो असा. उदाहरणार्थ बालाजी मंदिर पाहिलं असेल, मीनाक्षी टेम्पल पाहिलं असेल. यालाच विमाना म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? विमाना. प्रश्न तुम्हाला असतो की शिखरा हा कुठल्या स्टाईलचा भाग आहे? तर तो नगराचा भाग आहे. आणि विमाना हे कशाचा भाग आहे? द्रविडियन स्टाईलचा भाग आहे. ओके, पुढे याच्यामध्ये घटिका, नगरा स्टाईल मध्ये घटिका नावाचा मंडप असतो. घटिका याला फार महत्व असतं. घटिका मंडप. घटिका म्हणजे गर्भगृहाला लागून असणारा किंवा मंडप किंवा हॉल अटॅच टू गर्भगृह. गाभाऱ्याला लागून असणारा एक जो हॉल आहे त्याला घटिका म्हटलं जातं. आता तो घटिकाचा मुख्य पर्पज होता तो म्हणजे लर्निंग सेंटर्स होते. ते शिक्षणाची पहिल्यांदा जर सुरुवात, धार्मिक शिक्षणाची सुरुवात कुठून झाली तर मंदिरामध्ये. तर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच असणारा एक जो रूम होती, हॉल होतं, त्याला घटिका हा शब्द वापरला जातो. घटिका. घटिका दक्षिण भारतात पण मिळते. पण याच्यासोबत एक दुसरा मंडप मिळतो, तर तो म्हणजे कल्याण मंडप. या वर्षीचा प्रश्न होता यूपीएससी प्रिलिम्सला. कल्याण मंडप. आणि कल्याण मंडप हा म्हणजे मॅरेज हॉल. मंदिरामध्ये जे लग्न लावलं जातं, ज्या ठिकाणी लावलं जातं त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं? कल्याण मंडप. आणि कल्याण मंडप सुरू करण्याचं क्रेडिट जातं विजयनगरा एम्पायर. विजयनगरा, कृष्णदेवराय. कल्याण मंडप या वर्षीचा प्रश्न होता हा. कल्याण मंडपाची सुरुवात कुणी केली? तर कल्याण मंडपाची सुरुवात कुणी केली? विजयनगरा. घटिका आणि कल्याण मंडप समजलं. पण कल्याण मंडप असा नगरामध्ये बघायला मिळत नाही. घटिका दोन्हीकडे आहे, पण कल्याण मंडप फक्त दक्षिण भारतातच बघायला मिळतो. नगरा स्टाईल मध्ये कमाना बघायला मिळते. कमान. कमान जी की साधारणतः अशी एंट्रान्स गेटवे. कमान म्हणजे काय? एंट्रान्स गेटवे. तर दक्षिण भारतामध्ये गोपुरम बघायला मिळतं. गोपुरम. गोपुरम. कमान सगळ्यांना माहिती आहे ना, स्वागत कमान आपण ज्याला म्हणतो, एंट्रान्स गेटवे. गोपुरम सुद्धा एंट्रान्स गेटवे आहे, पण दक्षिण भारतात त्याला काय म्हटलं जातं? गोपुरम. आणि हे गोपुरम पण सुरू करायचं क्रेडिट जातं विजयनगराला. म्हणजे विजयनगराने गोपुरम स्टार्ट केलं. आता याच्यामध्ये सगळ्यात जुनी स्टाईल कुठली आहे म्हणसाल तर नगर आहे. सगळ्यात जुनी स्टाईल कुठली आहे? नगर स्टाईल आहे. नगरा. तर उत्तर भारत, दक्षिण भारत. कर्विलिनियर शिखरा, त्याला शिखर शब्द वापरलाय.
पिरॅमिड शेप शिखरा त्याला विमान म्हटलंय. घटिका कल्याण मंडप. कमान एंट्रन्स गेटवे गोपुरम. हा बेसिक डिफरन्स या लक्षात ठेवायचा आहे. उदाहरणार्थ नगरा स्टाईलचं फेमस टेम्पल दशावतार टेम्पल. दशावतार टेम्पल जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. दशावतार टेम्पल फेमस नगरा स्टाईलचं मध्य प्रदेश. द्रविडियन स्टाईलचं मीनाक्षी टेम्पल, तिरुपती टेम्पल म्हणून द्या. हा कामाख्या नगराचं. कामाख्याचे कुठं आहे टेम्पल? आसाम. आपल्याला माहित असेल की ओनली टेम्पल जिथे पुरुषांना बंदी आहे. ओके, पुरुषांना बंदी आहे कामाख्या टेम्पल. ते न्यूज मध्ये पण होतं आता आपल्याला ते कामाख्या. त्यामुळं अप्रोच हा कंटेम्पररी टू बेसिक ठेवायचा आहे. जर न्यूज मध्ये आहे तर तुम्हाला प्रश्न येतो. उदाहरणार्थ यावर्षी प्रश्न आहे बघा, लिंगराजा टेम्पल वरती एक्सपेक्टेड प्रश्न आहे. लिंगराजा टेम्पल कुठे आहे? भुवनेश्वरला. लिंगराजा ते पण नगराचंच उदाहरण आहे. का बरं एक्सपेक्टेड प्रश्न आहे माहिती आहे? लिंगराजा टेम्पल मधून म्हणजे टेम्पलचा जो काय परिसर आहे त्या भागातून या वर्षीच्या भारतीय कला संस्कृती संबंधित असणारे जे काही स्कीम्स आहेत, हृदय आहे, प्रसाद आहे, तीर्थक्षेत्रांच्या भेटी असतील, रामायण सर्किट असेल, याची सगळ्याची सुरुवात कुठून केली? लिंगराजा टेम्पल पासून. म्हणून एक्सपेक्टेड आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्राईम मिनिस्टर स्वतः तिथे होते. म्हणजे सगळ्या गोष्टी लिंगराजा म्हणजे जे न्यूज मध्ये आहेत ते टेम्पल्स करायचे. म्हणजे दक्षिण भारतामध्ये जे काही टेम्पल आहेत त्या सगळ्यावरती इन्फ्लुएन्स आहे द्रविडियनचा. मध्य भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा पार्ट आहे. महाराष्ट्राचा पार्ट तिथे कुठल्या आहेत? वेसारा आहेत. आणि उत्तर भारतामध्ये नगर आहे. या नगराचे काही सब स्कूल्स आहेत. 3 सब स्कूल आहेत. एक खुजाराओ किंवा ज्याला आपण म्हणूया की खुजाराओ टेम्पल. खुजाराओ टेम्पल. खुजाराओ टेम्पल कुठे आहे? मध्य प्रदेश. खुजाराओची एक स्टाईल आहे खुजाराओ टेम्पल. दुसरं असेल ओडिसी टेम्पल. म्हणजे त्याच्या सब स्टाईल आहेत नगराच्या. ओडिसी किंवा लिगसी म्हटलं तरी चालेल. त्याची लिगसी आहेत. ओडिसी फेमस टेम्पल कुठलं? जगन्नाथ टेम्पल, जगन्नाथपुरीचं. ओके. सोलंकी स्कूल. सोलंकी स्कूल गुजरात. त्याचं एक्झाम्पल सोमनाथ टेम्पल. ओके. सोमनाथ टेम्पल. खुजाराओ ओडिसी मध्य प्रदेश. वेसारा वेसारा वेसारामध्ये प्रोविडा एक स्टाईल आहे. प्रोविडा. आणि दुसरी हेमाडपंथी. हेमाडपंथी. हेमाडपंथी यादवा राजा. आपल्याला माहिती आहे की चंदवड हे त्यांचं कॅपिटल होतं. यादवात जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांचं कॅपिटल कोणतं होतं? चंदवड होतं. आणि त्यांच्या राजदरबारामध्ये असणारा आर्किटेक्ट म्हणजे हेमाद्री. हेमाद्रीनी जे मंदिरं बांधली महाराष्ट्र आणि या मध्य भागामध्ये म्हणजे डेक्कन भागामध्ये त्याला हेमाडपंथी मंदिरं म्हटली जातात. हेमाद्री. हेमाद्री ते आर्किटेक्टचं नाव होतं. उदाहरणार्थ फेमस हेमाडपंथी टेम्पल त्र्यंबकेश्वर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर. अँड प्रोविडा स्टाईल याला विजयनगरामधले अगोदरचे राजे यांनी राजाश्रय दिला. विजयनगराचे अगोदरचे राजे यांनी राजाश्रय दिला. प्रोविडा स्टाईलचं उदाहरण म्हणजे आपलं विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिर प्रोविडा स्टाईल. या प्रोविडा स्टाईलची एक खासियत अशी आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त काय असतात? पिलर्स असतात. पिलर्स जास्तीत जास्त पिलर्स असतात. द्रविडियन स्टाईल त्याचे काही हे आहेत. एक आहे नायका स्टाईल. दुसरं विजयनगरा. नायका स्टाईल, विजयनगरा स्टाईल अँड चोला. चोला. नायका मध्ये चालुक्यज अँड
चालुक्यज अँड पल्लवाज. नायकाजमध्ये कोण बघायला मिळतात? चालुक्यज अँड पल्लवाज. विजयनगरामध्ये विजयनगराज म्हणजे कृष्णदेवराय सगळे. अँड चोलामध्ये चोला राजा. नायका याचं फेमस एक्झाम्पल म्हणजे महाबलीपुरमचं मंदिर. एक्सपेक्टेड प्रश्न यावर्षी महाबलीपुरम वरती. का बरं? इंडिया चायना इन्फॉर्मल मीटिंग झाली तिथे. महाबलीपुरम हे जे आहे त्यालाच मामलापुरम म्हटलं जातं. मामला हे मामलापुरम असं म्हटलं जातं. मामला या शब्दाचा अर्थ आहे ग्रेट रेसलर. ग्रेट रेसलर कुस्ती. रेसलर म्हणजे काय? कुस्ती. महाबलीपुरम मामला. तर हे बांधलं कुणी? नरसिंहवर्मन वन. पल्लवा राजा नरसिंहवर्मन त्यांनी स्वतःला टायटल काय घेतलं होतं? मामला. म्हणून त्या शहराला किंवा त्या जागेचं जे मंदिर आहे मामलापुरम, या मामलापुरम मधला 5 पांडव रथ फेमस आहे. कुठला रथ फेमस आहे? 5 पांडव. म्हणजे नायकाचं जर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल कुठलं आहे तर एक तर मीनाक्षी अम्मा टेम्पल, सॉरी मीनाक्षी सुंदरेश्वरा टेम्पल आहे. कुठलं टेम्पल? मीनाक्षी सुंदरेश्वरा टेम्पल. मीनाक्षी सुंदरेश्वरा टेम्पल कुठं आहे? मदुराई. मीनाक्षी म्हणजे गॉडेस पार्वती अँड सुंदरेश्वरा म्हणजे शंकर महादेव. तो मीनाक्षी सुंदरेश्वरा टेम्पल मदुराई हे पण नायकाचं एक्झाम्पल आहे. विजयनगरा हम्पी मधले जेवढे काय मंदिर आहेत ते विजयनगराचं एक्झाम्पल आहे. चोला नटराजाचं मंदिर फेमस आहे. चोला आर्किटेक्चर मध्ये नटराजाचे मंदिर फेमस आहेत. हे झालं हिंदू आर्किटेक्चर. एनी डाऊट? पुढचा जो आर्किटेक्चर मधला एक शेवटचा पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे इस्लामिक आर्किटेक्चर. इस्लामिक आर्किटेक्चर सायंटिफिक रिझन नाही ते फक्त त्याच्यात काय सांगितलंय की एनर्जीचा मुख्य सेंटर असेल ब्रह्मपद. हे वास्तुशास्त्रात सांगितलंय. म्हणजे तुम्हाला जर अगदी वास्तुशास्त्राचं जे आहे ना, वास्तुशास्त्रामध्ये असं दाखवलेलं आहे की माणूस आपले दोन्ही हात गुडघ्याला पकडून असा बसलेला आहे. म्हणजे माणसाचं शरीर जे आहे ना ते वास्तुशास्त्राशी कनेक्ट केलंय. की डावा हात म्हणजे काय? आज सुद्धा आपण बघतो की आपली बेडरूम कुठं असली पाहिजे, मास्टर बेडरूम कुठं असली पाहिजे, हॉल कुठं असला पाहिजे, हे सगळं ह्युमन बॉडीशी कनेक्ट आहे. हे वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळं सायन्सनी काय सांगितलं की नंतरच्या काळामध्ये आपण जेव्हा हात जोडतो मंदिरामध्ये प्रवेश करत असताना, बघा त्याच्या पाठीमागच्या दोन गोष्टी आहेत. एक, मंदिरामध्ये प्रवेश करत असताना पुरुषाला स्नान करून जावं लागतं. त्याचं कारण आहे की ओले केस जे असतील ते काय करतील? एनर्जी व्हायब्रेशन ॲब्झॉर्ब करतील. आणि दुसरं, स्त्रियांना मंदिरामध्ये जात असताना सोनं घालून जावं लागतं, गोल्ड. आता गोल्डची ही कॅपॅसिटी असते की एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. म्हणजे हे जे काय व्हायब्रेशन आपण म्हणतोय ना याच्या पाठीमागची ही एनर्जी. राक्षस आणि पिशाच म्हणजे काय? पिशाच म्हणजे काय? निगेटिव्ह गोष्टी. पिशाच म्हणजे राक्षस नावाची जी गोष्ट आहे निगेटिव्ह गोष्टी. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना की निगेटिव्ह गोष्टी दूर ठेवायच्या, समाजामध्ये राहूया. त्याच्यानंतर देवाची पूजा करूया, देवाची करत असताना मुख्य देवाची पण करूया. म्हणजे ज्याला आपण प्रजापती म्हणतो, प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. प्रजापतीची सेवा म्हणजे ब्रह्मदेव. म्हणजे राक्षस म्हणजे काय? निगेटिव्ह गोष्टी आहेत. कुठलं नाही, विष्णुपद म्हणजे काय की देवांच्या नंतर जे कॅटेगरीज केलेल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये विष्णुपद आहे. म्हणजे आपण ज्याला थिस्टमध्ये म्हणतो ना की वैष्णविझम, शैविझम. विष्णू म्हणजे विष्णूचे अवतार, विष्णूचे अवतार, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे विष्णुपद असं सेपरेट हे नाहीये. ब्रह्म या शब्दाचं काय माहितीये का? सर्वोच्च, मूळ, गाभारा, गर्भाशय. म्हणून त्याला गर्भगृह हा शब्द वापरलाय. गर्भगृह.
अजून काय डाऊट? ठीक आहे. इस्लामिक आर्किटेक्चर जे आहे कन्व्हेन्शनली कॅटेगराइज इंटू डिफरंट स्टाइल्स. कन्व्हेन्शनली कॅटेगराइज इंटू डिफरंट स्टाइल्स. या स्टाईलला आर्क्युएट स्टाईल म्हटलं जातं. हिंदू आर्किटेक्चरला ट्रिबेट स्टाईल म्हटलं जातं. कुठली स्टाईल? ट्रिबेट. ट्रिबेट स्टाईल मीन्स विथ बीम्स. विथ बीम्स. BAEAM बीम्स. बीम म्हणजे काय? पिलर्स. हिंदू आर्किटेक्चरला ट्रिबेट्स म्हटलं जातं आणि इस्लामिक आर्किटेक्चरला काय म्हटलं जातं? आर्क्युएट. आर्क्युएट स्टाईल. आर्क्युएट स्टाईल मीन्स आर्च. आर्च म्हणजे काय? डोम. हिंदू आर्किटेक्चरला ट्रिबेट स्टाईल म्हटलं जातं आणि इस्लामिक आर्किटेक्चरला काय म्हटलं जातं? आर्क्युएट स्टाईल. एक आर्किटेक्चर आहे ते म्हणजे दिल्ली सल्तनत. इस्लामिक आर्किटेक्चर दिल्ली सल्तनतचं. दिल्ली सल्तनत. देन मुघल. मुघल आणि नंतर आपण म्हणूया की प्रोव्हिजनल. दिल्ली सल्तनतच्या काळात इस्लामिक आर्किटेक्चर जे झालं ते, मुघलांच्या काळात जे झालं ते, आणि प्रोव्हिजनल म्हणजे आपण म्हणूया की गोलकोंडा वगैरे आहे, चार मिनार वगैरे आहे, हे सगळं प्रोव्हिजनल असतील. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचे आहेत म्हणजे दोन्ही, दिल्ली सल्तनत आणि मुघलांच्या काळामध्ये. आता इस्लाममध्ये सिम्बॉलिक वर्शिप आहे का हो, का आयकॉनिक वर्शिप आहे? नीट समजून घ्यायचं. मगाशीच मी सांगितलं की वर्शिप या शब्दाचा अर्थ काय. इस्लाममध्ये सिम्बॉलिक वर्शिप आहे का आयकॉनिक वर्शिप आहे? पहिली गोष्ट मला सांगा की आयकॉनिक आणि सिम्बॉलिक मधला फरक तुम्हाला कळालाय ना? अरे सिम्बॉलिक म्हणजे काय? वर्शिप ऑफ नेचर. सिम्बॉलिक फॉर्म असतो तो. सिम्बॉलिक. आपण नदीची पूजा करतो, वृक्षांची पूजा करतो, म्हणजे ॲनिमलची करतो, प्राण्यांची करतो, हे झालं सिम्बॉलिक. सिम्बॉलिक प्रतीक. आणि आयकॉनिक म्हणजे मूर्तीपूजा. मूर्तीपूजा समजतंय? आयकॉनिक म्हणजे आयडल वर्शिप ज्याला आपण म्हणतो. तर इस्लाममध्ये सिम्बॉलिक वर्शिप आहे. सिम्बॉलिक वर्शिप. आणि या सिम्बॉलिक वर्शिपला आपण किबला म्हणतो. किबला. किबला. किबला म्हणजे वर्शिपची डायरेक्शन असते मक्का. मक्का. वर्शिपची डायरेक्शन कुठली असते? मक्का. म्हणजे कुठली? पश्चिम. ह्याला किबला म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये सिम्बॉलिक वर्शिप असते, आयकॉनिक नाही. समजतंय? आणि मग याच्यामध्ये ज्या मस्जिद बांधल्या गेल्या, ज्या मॉस्क्यू बांधल्या गेल्या, याला आपण मस्जिद म्हणतो. डोम शेप असेल. आणि नेक्स्ट असतो तो म्हणजे टोम असतो. टोम. टोम म्हणजे मकबरा. आणि तिसरं म्हणजे मिनरेट्स. इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये काय आलं? मस्जिद आल्या. मॉस्क म्हणूया आपण त्याला. मस्जिद. टोम आल्या. टोम म्हणजे काय? मकबरा. मस्जिदची एंट्रन्स हे ईस्टला असेल आणि वर्शिपची डायरेक्शन कुठं असेल? वेस्टला असेल. हे स्टँडर्ड एक डिझाईन आहे. वर्शिपची, प्रार्थनेची दिशा कायम कुठली असेल? पश्चिम असेल, जी की मक्काची डायरेक्शन दाखवतं. टोम म्हणजे काय? मकबरा. आणि मकबराचं जे एंट्रन्स आहे ऑलवेज लोकेटेड टुवर्ड्स साऊथ. एंट्रन्स साऊथ का? तर साऊथ ही यमाची डायरेक्शन आहे. यमा म्हणजे कोण? गॉड ऑफ डेथ. मृत्यूचा देव असं म्हटलं जातं त्याला. त्याची येण्याची डायरेक्शन कुठली आहे?